बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसे हायकोर्टात गेली आहे। बिनविरोध निवडणुकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे उमेदवारांवर सत्ताधाऱ्यांनी दबाव आणल्याचाही आरोप केला जाणार आहे। मनसेच्या कोर्टबाजीवर भाजपने मात्र टीका केलेली आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेच्या उमेदवारांनी निकालाआधीच विजयाचं खातं उघडलंय। शिवसेना उमेदवारांविरोधात मनसे ठाकरेंची शिवसेना काँग्रेस उमेदवार रिंगणात होते, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला। दरम्यान यावरून मनसे नेते अविनाश जाधवांनी एक व्हिडिओ दाखवत शिंदेंच्या शिवसेनेसह पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केलेला आहे। पाहूया। आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत। पराभवापूर्वी पार्श्वभूमी रडगाण्याची सुरुवात करायची होती, तेच लोक असा आरोप करतायत। हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही। बिनविरोध निवडीवरून राज्यात राजकारण चांगलंच पेटलंय। ठाण्यातही एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांनी बिनविरोध निवडून येत विजयाचा गुलाल उधळलाय। दरम्यान यानंतर मनसे नेते अविनाश जाधवांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय। मनसेच्या उमेदवारांना माघार घ्यावी यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवल्याचा आरोप केलाय। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी दाखवलाय, ज्यात अविनाश जाधवांच्या म्हणण्यानुसार एक पोलीस मनसे उमेदवाराला शिंदेंच्या घरात घेऊन जाताना दिसतात। आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत। पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेंच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। मला वाटतं ज्यांनी निवडणूक सुरू होण्याआधीच आपली शस्त्र खाली टाकली आणि पराभवाची चाहूल लागली, म्हणून आता पराभवापूर्वी पार्श्वभूमी रडगाण्याची सुरुवात करायची होती, तेच लोक असा आरोप करतायत। त्यांचं झालं तर बरोबर आणि त्यांच्या विरोधात झालं तर चूक। मनसेनं वॉर्ड क्रमांक 18D मधून विक्रांत घाग यांना उमेदवारी दिली होती। दरम्यान यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला। दरम्यान यानंतर अविनाश जाधव यांनी घाग यांना दम दिला। निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्ष त्यांचा पाहुणचार करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। अविनाश जाधवांचे आरोप बिनबुडाचे आहेत। कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर माघार घेतल्याचं विक्रांत घाग यांनी म्हटलंय। हे बघा, अशा फ्रॉड माणसांच्याशी संपर्क काय करायचा? निवडणुका होऊ दे, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू। आता आम्हाला या कुठल्या वादात पडायचं नाहीये, पण निवडणूक झाल्यावर यांचा पाहुणचार दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन करतील। हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। अविनाश जाधवांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शिंदेंमध्ये मर्दानगी असेल तर त्यांनी असे उद्योग करू नये अशी सडकून टीका राऊतांनी केली आहे। तर सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांच्या टीकेवर पलटवार केलाय। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात। हे काम पोलिसांना दिलं। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही, पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाच ना आहे अंगण तेढा अशी परिस्थिती यांची आहे। स्वतःला जमत नाही आणि दुसऱ्यावरती बोट दाखवण्याची भूमिका ते घेतात। मध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो विकास चालू आहे, माननीय शिंदे साहेब आहेत त्यांच्या माध्यमाने ठाणे जिल्ह्यातही अनेक कामं ही विकासाची चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही विरोधकांना माहिती आहे की या विकास कामांच्या समोर आणि लोकांचा या जनमत जो युतीकडे आहे त्याच्यासमोर त्यांना टिकावंच लागणार नाही। त्याच्यामुळे काहीतरी थातूर मातूर कारण देण्याचं त्यांची भूमिका आहे। ठाण्यात शिंदेंचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेस, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते। प्रभाग 18 मधून जयश्री पाठक या बिनविरोध झाल्यात। प्रभाग क्रमांक 18 क मधून
राम रेपाळे बिनविरोध आले. प्रभाग क्रमांक 18D मधून सुखदा मोरे, प्रभाग क्रमांक 17B मधून एकता भोईर, प्रभाग क्रमांक 17K मधून सुलेखा चव्हाण, प्रभाग क्रमांक 14 मधून शीतल ढमाले बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध पाटण विरोधात मनसेनं निवडणूक आयोगात आता तक्रार केली आहे. बिनविरोध निवडणुकीची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. तसंच आरो वृषाली पाटलांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. 2 मागण्या की ज्या आरोज होत्या, ज्यांनी या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला, त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत. अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात आधीच राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मनसे नेत्यांनी काही पुरावे देत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसंच चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचा निकाल देऊ नये अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर सत्ताधाऱ्यांवर देखील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आगपाखड केली आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोग आता काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय. शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे.